आणि परमेश्वराला विनंती करत आहे की असंच त्यानं आपल्याला सातत्यानं त्याच्या चरणी एकत्रित करून त्याच्या वचनाचा अभ्यास करण्यासाठी त्यानं आपल्याला सहाय्य मदत करावी. तर आजचं वचन जे आहे त्या वचनाकडे वळण्या अगोदर आपण देवाला विनंती करूया की त्याने आपल्याला मार्गदर्शन करावं. आपण गुडघे टेकू, प्रार्थना करू. स्वर्गातील जिवंत परमेश्वर देवा, तुझे आभार उपकार मानतो की तू आज आम्हाला ह्या क्षणी तुझ्या चरणी एकत्रित येण्यासाठी जिवंत ठेवलंस. परमेश्वरा, तुझ्यामध्ये अनंत जीवन आहे, सार्वकालिक जीवन तुझ्यामध्ये आहे, म्हणून आज आम्ही जिवंत आहोत. परमेश्वरा, तू आमच्यावरती प्रेम करतोस आणि परमेश्वरा, तुझी इच्छा आहे की आम्ही सातत्यानं तुझ्या जवळ राहावं, तुझ्या इच्छानुसार वागावं, आणि म्हणून परमेश्वरा वारंवार तू आम्हाला तुझ्या जवळ येण्याची संधी देव करतोस. म्हणून परमेश्वरा, तुझे आभार उपकार मानतो. प्रेमळ पित्या, आज प्रार्थना विनंती करत आहोत की आमच्यामध्ये आणि तुझ्यामध्ये परमेश्वरा, जर आमचं पाप, जर आमच्या दोष, जर आमचे चुका आणि आमचा स्वार्थ येत असेल तर परमेश्वरा कृपा करून आमच्या पापाची दयनीय कृपेने क्षमा कर. आम्हाला शुद्ध अंतःकरण आणि शुद्ध विचार दे परमेश्वरा. सर्व स्वार्थापासून आम्हाला मोकळं कर आणि परमेश्वरा, तुझंच वचन आणि तुझंच गुणगान गाण्यासाठी आम्हाला तुझ्या चरणी तयार कर. प्रेमळ पित्या, आज विनंती करत आहोत की तुझा पवित्र आत्मा आमच्यावरती पाठव. परमेश्वरा, पुन्हा एक वार तुझं वचन या ठिकाणी उंचावलं जावं, तुझं सत्य ह्या ठिकाणी परमेश्वरा सर्वांनी आम्ही ऐकावं, आणि परमेश्वरा तुझ्याच प्रेमाचा अनुभव आम्हाला घडावा. अशा प्रकारचा आशीर्वाद तू आम्हाला दे. प्रार्थना विनंती करत आहोत परमेश्वरा की पुन्हा एक वार येशू ख्रिस्त आमच्या आयुष्यामध्ये विजय होऊ दे, आणि परमेश्वरा, ज्या गोष्टी सैतान आमच्या विरुद्ध योजना करत आहे त्या सर्व योजना परमेश्वरा विध्वंस व्हावा त्या सर्व गोष्टींचा, आणि परमेश्वरा पुन्हा एक वार आम्हाला सार्वकालिक जीवनाची चव ह्या ठिकाणी पाहायला मिळावी, चाखण्यासाठी परमेश्वरा त्या गोष्टी आमच्यासाठी उपलब्ध करून दिल्यास म्हणून उपकार मानतो. परमेश्वर पित्या, जरी मी बोलत असलो तरी देखील तुझं वचन आणि तुझी वाणी आम्ही सर्वांनी ऐकावी, आणि म्हणून परमेश्वरा तू मला बाजूला कर आणि तुझं चारित्र्य या ठिकाणी प्रगट व्हावं. अशा प्रकारचा तू आशीर्वाद आम्हाला दे. परमेश्वरा, तुझ्या वचनाद्वारे, तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे तू आमच्या सर्वांच्या अंतःकरणासाठी बोल. तुझं सत्य आमच्या अंतःकरणाला भिडू दे परमेश्वरा, जेणेकरून आमच्या आयुष्यामध्ये संजीवनी घडण येईल, आमचं आयुष्य गरुडासारखे नवे होईल, आणि परमेश्वरा आम्ही तुझ्या इच्छेनुसार चालण्यासाठी सज्ज होऊ. अशा प्रकारचा आशीर्वाद तो आम्हाला दे. कारण की या सर्व गोष्टी आम्ही स्वतःच्या इच्छानुसार नाही, स्वतःच्या ताकदीमध्ये नाही, तर येशू ख्रिस्ताच्या पवित्र गोड नावात मागतो, म्हणून तो आहे. आमेन. आज महत्वाचा संदेश जो आहे तो आपल्या वैयक्तिक जीवनासाठी आहे. आज आपण जे तत्व आपण शिकत आहोत त्या तत्वाविषयी आपण काय आज विचार विनिमय करणार नाही. आज थोडा आपण वेगळा अभ्यास करणार आहोत, आणि म्हणून मला वाटलं की आज आपण स्वतःच्या वैयक्तिक जीवनासाठी ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या गोष्टीविषयी आपण विचार विनिमय करावा. ज्यावेळेस येशू ख्रिस्त आपल्याला पाचारण करतो त्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये कोणकोणते बदल घडून येतात. काही महिन्यापूर्वी, काही दिवसापूर्वी मी दक्षिण भारतामध्ये होतो, तर त्या ठिकाणी वेगवेगळे सेवक लोक त्या ठिकाणी आले होते. ते वेगवेगळ्या दृष्टिकोनातून, वेगवेगळ्या माध्यमातून देवाची सेवा करत होते. तर त्यांची जी मुलाखत आहे ती मुलाखत घेण्यासाठी त्या ठिकाणी एक व्यक्ती वर आला, आणि त्यानं एका व्यक्तीचं नाव विचारलं, आणि तो व्यक्ती जो सेवा करत होता तो त्या ठिकाणी आला, आणि त्या ठिकाणी जो मुलाखत घेत आहे त्या व्यक्तीनं त्यांना असा बोटाने स्पर्श करून विचारलं की तुम्ही एवढं वर्ष देवाची सेवा करत आहात, एवढं वर्ष देवाचं वचन ऐकत आहात, वाचत आहात, लोकांना प्रोत्साहन देत आहात, ज्या दिवशी देवाने तुम्हाला स्पर्श केलं त्या दिवसाविषयी तुम्ही आम्हाला कृपा करून सांगा. ज्या क्षणाला परमेश्वराने तुम्हाला स्पर्श केला तो क्षण तुम्हाला आठवतो का, आणि तो क्षण कृपा करून आम्हाला सांगा.
तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये देखील ज्या दिवशी परमेश्वराने त्याला पाचारण केलं आणि ते कसं पाचारण केलं ते ज्यावेळेस त्यानं सांगितलं, त्यावेळेस लोकांचं मन, लोकांचं अंतःकरण भरून आलं की देव असंही कार्य करू शकतो. तो व्यक्ती म्हणाला की मी असं एका ठिकाणी काम करत होतो, किंवा खूप लोकांची साक्ष त्या ठिकाणी झाली. ते म्हणाले की आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी काम करत होतो आणि त्या कामामध्ये आम्हाला यश बरकता मिळाली नाही, म्हणून मी आणि माझ्या पत्नीनं विचार केला की आपण देवाची सेवा करूया. आम्हाला पैशाची गरज भासली होती, आम्हाला कोणी मदत करायला जवळ आम्हाला नव्हतं, किंवा आम्ही कोणाकडेही मदत न मागता आम्ही देवावरती अवलंबून राहिलो आणि आम्ही पहिला संदेश जो आहे तो पहिला संदेश लोकांसमोर मांडला. मग दुसरा संदेश मांडला, तिसरा संदेश मांडला. आम्ही देवाची सेवा करायला सुरुवात केली. कोणी आम्हाला ओळखत नव्हतं. आणि एक वेळ अशी आली की ज्या वेळेस त्यांचा संदेश जो आहे तो कोणीतरी ऐकला, त्यांनी लगेच त्यांना फोन केला आणि सांगितला की अशा प्रकारचे संदेश तुम्ही आणखी जास्त आम्हाला ऐकवा. तो मनुष्य आणि त्याची पत्नी एक संती हे साक्ष देत होते. आणि ते साक्ष देत असताना आम्हाला एवढंच कळालं की देव, जर व्यक्ती प्रामाणिक असेल, जर देवाला वाटतं की ह्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये मी कार्य करू शकतो आणि ह्या व्यक्तीचा वापर मी माझ्या गौरवासाठी करू शकतो, तर देव त्या व्यक्तीला कसंही करून त्या ठिकाणी घेऊन येतो. अशीच एक घटना देवाच्या वचनामध्ये नमूद केलेली आहे. ज्यावेळेस देवाने पाहिलं की इस्रायलचे लोक, किंवा याकूबचे जे लोक आहेत, इस्रायल त्याचं नाव, त्याचे जे वंश जे आहेत ते मिसर देशामध्ये विदर्भी राजाच्या हाताखाली रडत आहेत, विनंती करत आहेत, प्रार्थना करत आहेत की कोणीतरी यावं आणि त्या इस्रायल लोकांना त्या गुलामगिरीतून सोडवावं. अशी ज्यावेळेस त्यांनी आरोळी देवाकडे मारली, किंवा अशी आरोळी ज्यावेळेस त्यांनी केली, त्यावेळेस खूप देवी देवता त्या मिसर देशामध्ये होते, पण त्या देवी देवतांनी कोणीही त्या इस्रायल लोकांचं ऐकलं नाही. जर तुम्ही अभ्यास सखोल केला तर त्या ठिकाणी एकच जिवंत देव, ज्याने त्या आरोळी ऐकली, त्यांची कळकळ ऐकली, आणि त्या देवानं ठरवलं की आता मी ह्या कळपाकडं, इस्रायल लोकांकडे मी लक्ष देणार आहे. आणि मग ज्यावेळेस इस्रायल लोकांकडे लक्ष देण्याचं देवाने ठरवलं, त्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की एक स्त्री त्या ठिकाणी जी इब्री आहे, त्या स्त्रीच्या पोटी एक लेकरू जन्माला आलं, आणि त्या लेकरू जन्माला आल्यानंतर त्या ठिकाणी लगेच सैतानानं आपलं षडयंत्र रचलं. आठवतं तुम्हाला उत्पत्तीचा 3रा अध्याय आणि 15 वचन? त्या ठिकाणी काय लिहिलंय की तुझी संतान आणि सर्पाची संतान याच्यामध्ये मी परस्पर शत्रुत्व निर्माण करीन. तर ज्यावेळेस सर्पानं म्हणजे सैतानाने ह्या गोष्टी ऐकल्या, तर सैतान म्हणाला की नेमकं कोणती संतान जी ह्या स्त्रीच्या म्हणजे हवेच्या पोटी जन्माला येईल, जे माझं डोकं फोडील. आणि म्हणून त्यावेळेस पासून ज्यावेळेस कायन जन्माला आला, त्यावेळेस सैतानानं कायनाला आपल्याकडे घेतलं, आणि ज्यावेळेस तो हाबेलाकडे गेला, सैतानानं हाबेलाला स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न केला. हाबेल काय त्याच्याकडे आला नाही, म्हणून कायनाच्या द्वारे हाबेलचा खून करण्यात आला. मग हाबेलच्या जागी देवाने सेत ह्या व्यक्तीला त्या ठिकाणी त्याची जागा घेण्यासाठी बोलवलं, आणि त्या ठिकाणी वंश पुढे गेले. पण प्रत्येक वेळेस ज्यावेळेस सैतानाला वाटलं की हाय लेकरू माझ्या विरुद्ध बंड करेल का, तर त्या लेकराला त्यानं स्वतःकडे तरी घेतलं असेल किंवा त्याचा वध केला असेल. या दोन्हीपैकी 2 गोष्टी घडल्या. आणि ज्यावेळेस आपण निर्गम या पुस्तकामध्ये पाहतो की हिब्री लोक जे आहेत, त्या पूर्ण लोकांना सैतानानं गुलामगिरीमध्ये पाठवलं, जेणेकरून त्या लोकांना आणि देवाचा कोणताही संपर्क येऊ नये. जर संपर्क आला तर ते लोक पुन्हा एक वार सैतानाच्या विरुद्धात जातील, देवाच्या मदतीनं सैतानाच्या विरुद्ध बंड करतील. म्हणून सैतानानं त्यांना गुलामगिरीमध्ये पाठवलं, आणि देवाच्या ज्या आज्ञा आहेत, देवाचं जे चारित्र्य आहे, ते पूर्णपणे त्यांच्या अंतःकरणातून पुसून टाकण्याचा प्रयत्न केला. इतका प्रयत्न केला सैतानाने की ज्या वेळेस देवाच्या सेवकाने देवाला विचारलं की देवा तू मला त्या ठिकाणी पाठवत आहेस, पण काय मी सांगू त्या लोकांना की मला कोणी पाठवलं? म्हणजे इतके ते लोक देवाला विसरले होते. आणि त्या ठिकाणी निर्गम या पुस्तकामध्ये आपण पाहतो की त्याच इब्री लोकांमध्ये एक नेता त्या ठिकाणी जन्माला येतो.
आणि ज्यावेळेस ते लेकरू, त्या आई पाहते की ते लेकरू म्हणजे तो मुलगा आहे, त्यावेळेस शैतान काय करतो की बाबा सर्व लेकरांना, जे पुरुष आहेत, जे पुल्लिंगी आहेत, त्या सर्व लेकरांना विध्वंस किंवा मारून टाकण्याचा षडयंत्र त्या ठिकाणी शैतान रचत आहे. त्या ठिकाणी त्या आईला फार कळवळा वाटला, तिला वाटलं की आता ह्या लेकराला मी कसं सांभाळू, काय करू, म्हणून तिनं एक योजना आखली. पण ती योजना त्या आईची होती का ती योजना देवाची होती? कळालं का? म्हणजे आईला जरी कळवळा वाटला असला तरी देवाने त्या ठिकाणी त्या आईच्या अंतःकरणामध्ये कळवळा उत्पन्न केला, जेणेकरून त्या आईला योग्य ते मार्गदर्शन मिळेल. मला सांगा की कळवळा वडिलांना जास्त येतो का आईला? का तसं? हा, नाही म्हणजे जास्त भावनात्मकरित्या कळवळा जो आहे तो स्त्रीला जास्त का येतो? पण तसं का? काय कारण? हा, पण ते नैसर्गिक, देवाने घडवल्याशिवाय ते नैसर्गिक होऊ शकत नाही. पण देवाने तसं योजना का आखली की स्त्री ज्यावेळेस गर्भधारण होते त्यावेळेस तिचं आणि त्या लेकराचं नातं फार जवळचं होतं. लेकरू जरी ह्या जगामध्ये आलं तरी ते नातं दृढ व्हावं, हे देवानं योजल्याशिवाय ते झालं का? नाही झालं. बरोबर. मग देव ते पुरुषाच्या बाबतीत पण करू शकला असता, पण जास्ती करून स्त्रीच्या बाबतीत देवानं ते का केलं? कारण की जे लेकरू लहानाचं मोठं होतं ते जास्त वेळ आईच्या संपर्कामध्ये जास्त असतं, म्हणून त्या आईला त्या लेकराविषयी कळवळा वाटणे किंवा असणे हे स्वाभाविक असावं, म्हणून देवाने त्या प्रकारचे लक्ष असतं. बरं वाईट चांगलं आणि आई ट्रेनिंग देतात ही गोष्ट असली ती गोष्ट ती गोष्ट, आणि लेकराचा स्वभाव जास्त आईला माहिती असतो वडिलांपेक्षा. तर एक आणि नातं पण एक देवानी बर, बरोबर. मग ह्या ठिकाणी आपण असं पाहतो की ती इब्री आई जी आहे ती त्या लेकराला फार जवळून पाहते किंवा जवळून त्याची काळजी घेऊ इच्छिते, पण त्या ठिकाणी हुकूम निघलेला आहे, म्हणून ते काय करते, बाबा माझ्या समोर त्या लेकराचा विध्वंस होऊ नये, त्या लेकराचा नाश होऊ नये, मी काय करेन, त्याला एका बास्केटमध्ये, त्याच्या गवताच्या पेटीमध्ये, गवताच्या लवाळ्यामध्ये पेटीमध्ये त्याला ठेवीन आणि मी काय करेन, त्याला पाण्यामध्ये सोडून देईन आणि बघूया देव काय मार्ग काढतो ते. आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की तसं केल्यानंतर ते लेकरू जे आहे, ते लेकराचा रडण्याचा आवाज कोण ऐकतं? राजाची जी मुलगी आहे, राजकुमारी आहे, त्या ठिकाणी स्नान करण्यासाठी आली असताना त्या ठिकाणी त्या लेकराचा आवाज पाहून ती पेटी जी आहे ती उघडली जाते आणि त्या पेटीमध्ये ते जे बाळ आहे ते बाळ पाहून जी राजकुमारी त्या लेकराची आई नाही, त्या राजकुमारीला देखील त्या लेकराविषयी कळवळा वाटतो. हे कोणाची योजना? म्हणजे जरी तिच्या वडिलांनी हुकूम काढला असला की सगळ्या मुलग्यांना काय करायचं, नाश करायचा, तरी देखील देवाला माहित आहे की तेच लेकरू राजघराण्यामध्ये नेऊन त्याच लेकराचं संगोपन त्या राजघराण्यामध्ये सुरक्षित कसं ठेवायचे, देवाशिवाय कोणालाच काय करता येत. म्हणजे सांगा ना मला, तुम्ही विचार करा आणि मला सांगा की सर्वात असुरक्षित जागा त्या लेकरासाठी कोणती असेल तर राजमहाल. का? कारण की तिथंच हुकूम निघालाय. काय हुकूम निघालाय की प्रत्येक मुलगा जो आहे त्याला काय करायचंय, वधायचंय. पण देवाला माहित आहे की त्याच राजदरबारामध्ये नेऊन त्या लेकराचं संगोपन आणि त्या लेकराला सुरक्षित कसं ठेवायचं, ती देवाची योजना. म्हणून म्हटलं की जरी तुमच्या घरी किंवा तुमच्या समाजामध्ये किंवा ज्या ठिकाणी तुम्ही राहता, ज्या ठिकाणी तुम्हाला वाटतं की तुमचा छळ होतो, तर त्याच ठिकाणी देव कायापालट करून तुम्हाला ती सर्वात सुरक्षित जागा कशी करायची हे देवाला माहिती. आणि त्या ठिकाणी देवाचं वचन म्हणते की ती राजकुमारी त्या लेकराला पाहून म्हणते की बाबा आता हे लेकरू माझं आहे, पण याचं लहानाचं मोठं पोषण जे करायचं आहे त्याच्यासाठी मी काहीतरी योजना करणार आहे. त्या ठिकाणी कोण येतं मग लगेच? बघा देवाने बरोबर लोक कसे ठेवलेले आहेत. त्या ठिकाणी कोण येतं? मरियम येते, मोशेची मोठी बहीण का लहान बहीण? मोठी बहीण येते, ती म्हणते की ह्या लेकराची काळजी घ्यायची आहे ना, मी तुम्हाला एक स्त्री विषयी सांगते जी त्या लेकराची काळजी घेईल.
बघा, आणि देव काय करतो, बरोबर त्याची आई म्हणजे मोशेची आई, मोशेच्या आईचं नाव सांगा. आणि आज प्रश्न उत्तराचा क्लास जिंका. हा काय, परत एकदा मोठ्याने जरा. यो योपेत. बर, मराठीमध्ये योपेत, योगबेत. बर, बरोबर आहे का? बर, आईचं नाव बरोबर आहे का? हा, इंग्लिशमध्ये जोशबेद असं इंग्लिशमध्ये नाव आहे. मराठीमध्ये योगबेद असं नाव असेल, उच्चारामध्ये फरक असेल, काय हरकत नाही. तर परमेश्वरानं बरोबर त्या आईला त्या ठिकाणी आणलं आणि त्या आईला सांगितलं की बाबा आता तुझं लेकरू तुझ्या संती सुरक्षित. म्हणजे बघा, ज्या आईला आशा काहीच नव्हती की माझं लेकरू माझ्या संती राहील, देवानं बरोबर अशी योजना मांडली की ते लेकरू त्या आईकडे जावं आणि त्या आईनंच त्या लेकराचं संगोपन करावं. का राजकुमारी का करू शकली नाही? राजकुमारी करू शकली असते संगोपन, स्त्रीच आहे ते पण त्या लेकराच्याच आईनं त्या लेकराला वाढवावं अशी देवाची इच्छा का? काय वाटतं तुम्हाला? काय कारण असं असू शकेल की देवाला वाटलं की नाही, ह्या लेकराचं संगोपन जे आहे त्या खऱ्या आईनंच केलं पाहिजे, बाकीची कोणतीही स्त्री त्या आईची जागा घेऊ शकत नाही. कारण देवाला माहिती होतं की मोशीची आई जी त्या देवाचे संस्कार जे त्याच्यावरती घडवून विधर्मी स्त्रीला बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे ह्या ठिकाणी विधर्मी स्त्रीला कितीही कळवळा वाटला तर जास्ती करून ती काय करेल, त्या लेकराला कवटाळेल, पण संस्कार जे आहेत ते स्वतःच्या आईशिवाय कोणीही मोशेला तो संस्कार देऊ शकणार. आई ती आईच असते शेवटी. म्हणून देवाच्या वचनामध्ये आपण असं पाहतो, जर तुम्ही जुना करार पडताळून पाहिला तर खूप ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की जे राजे चांगले कृत्य केले, ज्या राजाने देवाच्या दृष्टिकोनातून चांगलं केलं, त्यांची आईचं नाव त्या ठिकाणी नमूद केले, वडिलांचं नाही. आईचं नाव त्या ठिकाणी नमूद केलंय आणि त्या ठिकाणी लिहिले की त्या आईने ह्या लेकराला असं सांगितलं, असं संबोधित केलं आणि म्हणून ते लेकरू लहानाचं मोठं जे झालं त्यानं देवाच्या इच्छानुसार जे आहे ते योग्यच केलं. म्हणून बंधूने बघून ह्या ठिकाणी आपण असं पाहतो की देवाला मोशेचं जे संगोपन आहे ते त्याच्या इच्छानुसार करायचं होतं, म्हणून त्यानं स्वतःची आई जी आहे किंवा मोशेची आई आहे तिलाच निवडली. संगोपन राजघराण्यामध्ये चांगलं झालं असतं पण देवाची इच्छानुसार झालं नसतं. आणि म्हणून त्या ठिकाणी मोशेची आई त्या मोशेचं संगोपन करते आणि त्याला लहानाचं मोठं करते. आणि लहानाचं मोठं करत असताना शिक्षण जे मोशेला मिळतं ते मिसर देशाचं पण मिळतं आणि देवाचं पण मिळतं. कशावरून? कशावरून तुम्ही आणि मी म्हणतो की बाबा त्या ठिकाणी मोशेला दोन्ही ठिकाणचं शिक्षण मिळालं? म्हणजे त्या ठिकाणी फारो जसा आहे तो नंतरचा फारो कसं व्हायचं हे त्यालाही शिक्षण मिळालं आणि जोशबेद कडून देवाचंही शिक्षण मिळालं. कशावरून? काय कारण सांगू शकाल का की बाबा ह्याला देवाचं पण शिक्षण मिळालं, हे त्या ठिकाणी सिद्ध होतं, असं काही सांगू शकाल का तुम्ही? हा, कोणती घटना? बरोबर, हा बरोबर का, त्या ठिकाणी इस्रायल म्हणण्यापेक्षा इब्री. हा, त्या ठिकाणी एक जो नोकर आहे किंवा एक चाकर जो आहे तो दुसऱ्या चाकराला काय करत आहे? मारहाण करत आहे. आणि त्या चाकरावरती मारहाण होत आहे हे पाहून मोशेचं मन कळवळलेलं आहे. म्हणजे मोशेला लहानापासून देवानं असं निर्माण केलं किंवा असं घडवलं जेणेकरून त्याला कळावं की बाबा जर एखाद्या व्यक्तीवरती अत्याचार होत असेल, कोणाचं वाईट होत असेल तर त्याच्या मनाला स्पर्श व्हावा. अशा प्रकारचं संगोपन मोशेचं राजघराण्यामध्ये झालं. आणि म्हणून मोशे त्या ठिकाणी कळवळला आणि त्याला इतकं वाईट वाटलं की त्यानं जो त्याच्यावरती जुलूम करत होता त्या व्यक्तीचा त्यानं वध केला. वध केल्यानंतर त्याला बरं वाटलं पाहिजे नाही का? तो म्हटला पाहिजे की आता मी राज घराण्यावरती किंवा राजगादीवरती बसण्यासाठी मी तयार आहे. का? कारण की मी आता वध करायला तयार आहे. राजा काय करत असतो? वध करत असतो. पण त्या ठिकाणी आपण पाहतो की मोशे त्या ठिकाणी घाबरलेला आहे. का घाबरलेला आहे?
जो नंतरचा फारो होणार आहे, तो फारो थोडक्यात भविष्यातला फारो जो आहे तो त्या ठिकाणी घाबरलेला आहे असं देवाचं वचन म्हणतं. आणि त्या ठिकाणी तो पळ काढत आहे. का घाबरला त्या ठिकाणी? म्हणजे देवाची भीती बघा बघा त्याच्या अंतःकरणामध्ये, की बाबा मी एका व्यक्तीचा वध केलेला आहे आणि देवाच्या दृष्टिकोनातून हे काय आहे? चुकीचं. आता ते शिकवल्याशिवाय त्या लेकराला कळालं का? त्या लेकराला किती लहानाचं मोठं करत असताना त्या आईनं शिकवलं असेल. आता मोशेची जी शिकवण आहे किंवा मोशेला जे पाचारण आहे ते पाचारण त्याला कधी झालं हो? जळतं झुडूप त्यावेळेस पाचारण झालं का त्याच्या अगोदर? कधी त्याची निवड झाली होती? जळत्या झुडपाला बघितल्यानंतर का त्याच्या अगोदर? त्याच्या जन्मापासून. म्हणून देवाच्या वचनामध्ये आपण पाहतो जुन्या करारामध्ये की देव म्हणतो की मी तुमची घडवणूक मी तुम्हाला कधीपासून जाणतो? गर्भधारण म्हणजे गर्भाशयामध्ये असतानाच देवाने आपली निवड केली. म्हणून बंधू आणि भगिनींनो, शमशोनाचं ज्यावेळेस आपण उदाहरण घेतो त्यावेळेस त्याच्या आईला सांगण्यात आलं की बाबा त्या व्यक्तीला म्हणजे शमशोनाला मी निवडलेलं आहे, गर्भाशयामध्ये असताना मी त्याला निवडलेलं आहे. तर त्याची जे संगोपन आहे ते लेकरू जगात आल्यावर नाही तर जगात यायच्या अगोदर पासून त्याचं संगोपन व्यवस्थित कर. का? कारण की मी त्याला अगोदर पासूनच निवडलेलं आहे. तुम्हाला जर मी एक प्रश्न विचारला तर तुमचं उत्तर काय असेल? देवाने तुम्हाला त्याच्या सेवेसाठी निवडलं आहे का? आता सेवा म्हटल्यानंतर मी जशी सेवा करतोय गरजेचं नाही. सेवा कोणत्याही दृष्टिकोनातून असू शकते. देवाने तुमची निवड देवाच्या सेवेसाठी केली आहे का? काही सेवा असू दे. तुम्ही फक्त देवाच्या लोकांसंती 2-4 शब्द बोलत असाल, देवाचं वचन त्यांना सांगत असाल आणि देवाच्या सानिध्यामध्ये त्यांना आणत असाल, देवाच्या सानिध्यामध्ये ते लोक सुरक्षित आहेत एवढंच पाहत असाल, पण देवाचं वचन म्हणतं की त्यासाठी देवाने तुमची निवड ज्यावेळेस तुम्ही आईच्या उदरामध्ये होता त्यावेळेस पासून केली. घटना पाहूया देवाच्या वचनातून. ज्यावेळेस इस्रायल लोकांना गुलामगिरीमध्ये घेऊन जातात, बहुतेक सीरिया या देशाच्या गुलामगिरीमध्ये घेऊन जातात. त्या गुलामगिरीमध्ये जात असताना एक लहान मुलगी पण त्या गुलामामध्ये निघून जाते आणि ती त्या एका नामान या सेनापतीच्या घरी काय करत असते? काम करत असते. तिचं नाव पण नमूद केलेलं नाही पण तिचं कार्य नमूद केलेलं. आणि देवाचं वचन म्हणतं की ती त्या नामांकडे पाहत असते आणि म्हणत असते की बाबा हा व्यक्ती इतका शूरवीर आहे आणि इतका चांगला आहे पण तो कसा आहे? कोडी आहे. तर मी माझ्या मालकाची काळजी वाहते कारण की मी ह्या ठिकाणी जरी गुलाम म्हणून आले असले तरी देखील गुलाम म्हटल्यानंतर ह्या घरी जर मी काम करत आहे तर मला माझ्या मालकाची काळजी आहे. बघा गुलामगिरीमध्ये लोक गेले की ते त्या ठिकाणी बंड करत नाहीत. ख्रिस्ती लोक किंवा देवाचे लोक बंड करत नाहीत. जोपर्यंत देव सांगत नाही तोपर्यंत ते काही बंड करत नाहीत. ते म्हणतात की बाबा देवाने आम्हाला शिकवलंय की बाबा ज्याच्या हाताखाली आम्ही काम करतो ना त्याची प्रामाणिकपणे सेवा करायची. आणि म्हणून त्या ठिकाणी ते लेकरू काम करत असताना ते लेकरू त्या मालकीला म्हणते की बाबा माझ्याकडे एक व्यक्ती माहित आहे, मला जो संदेश आहे तो माझ्या मालकांना बरा करू शकतो, त्यांचं पोट बरू करू शकतो, फक्त त्यांना त्या ठिकाणी पाठवा. आणि देवाचं वचन म्हणतं की त्याच्यानंतर त्या मुलगीविषयी काहीही नमूद केलेलं नाही बायबलमध्ये. असं असू शकेल का? मी तुम्हाला प्रश्न विचारतो, असं असू शकेल का की देवाने नामांना बरं करण्यासाठी त्या लेकराला आईच्या उदरापासून निवडला असेल? असू शकतं का? फक्त त्या कार्यासाठी. तिचं नाव नमूद करायची गरज नाही, पण देव काय म्हणतो? बाबा नामानला जर बरं व्हायचं तर ह्या लेकराच्या द्वारेच तर नामान काय होईल? बरा होईल. त्याच द्वारे त्या लेकराद्वारे त्याला सूचना मिळेल आणि तो त्या संदेशाकडे जाईल आणि त्याचं बरं होईल. बंधू आणि भगिनींनो, देवाचं कार्य म्हणजे एक मोठी गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये आपण केली पाहिजे गरजेचं नाही. देव एक लहानशा गोष्टीसाठी देखील आपल्याला ह्या जगामध्ये आणू शकतो. एक लहानशी गोष्ट. कारण की का? उद्देश काय असतो? बाबा त्या माणसाचं भलं व्हावं ना, त्या माणसाचं भलं व्हावं तर मी ह्याचा वापर करतो. त्या मुलीविषयी मला जास्त माहित नाही, तिचं नावही मला माहित नाही, पण एवढं मला माहित आहे की तिच्याद्वारे देवानं कार्य केलं आणि त्या कार्यासाठी त्या मुलगीला देवाने गुलामगिरीमध्ये देखील पाठवलं.
तुम्हाला आणि मला जर कोणाला वाचवायचं असेल तर देव आपल्याला गुलामगिरीमध्ये पाठवू शकतो आणि आपली त्याची तयारी पाहिजे. जर देवाची इच्छा असेल की बाबा कोणाचा तरी जीव वाचवायचा आहे आणि तो जीव वाचवण्यासाठी जर तुमचा आणि माझा वध होणं गरजेचं आहे तर आपला वध होणं आपण स्वीकार केला पाहिजे. आपण त्या ठिकाणी असं नाही म्हटलं पाहिजे की देवा मी तुझं वचन ह्या ठिकाणी सांगतो त्या ठिकाणी सांगतो आणि मी जर माझा जर वध झाला तर तुझं वचन कोण सांगेल. काही काळजी करायची गरज नाही. देव म्हणेल की जेवढं तुला वचन सांगायचं होतं तेवढं तू सांगितलंस, आता तुझं कार्य संपुष्टात आलेलं आहे. जेवढं तुला सेवा करायची होती तेवढी केलीस, आता तू निश्चिंत राहा. आणि त्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की हा मोशे जो आहे तो त्या ठिकाणी त्यानं त्या नोकराला, त्या चाकराला, त्या गुलामाला वधल्यानंतर त्या ठिकाणी तो पळून गेलेला आहे. आणि तो पळून जो गेला त्या ठिकाणाहून तो अशा ठिकाणी गेला त्या ठिकाणी त्यानं जवळपास 40 वर्ष आपली घालवलेली आहेत. म्हणजे 40 वर्षाचा जवळपास असताना त्यानं वध केला आणि त्याच्यानंतर तो त्या ठिकाणाहून पळून जात आहे. आणि त्या ठिकाणी तो पळून गेल्यानंतर तो एका अशा मिदान देशामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी तो विवाहबद्ध होतो. मग त्या ठिकाणी त्याचं कुटुंब होतं. मग कुटुंब स्थापन केल्यानंतर त्या ठिकाणी देव त्याला एक जबाबदारी देतो. देव म्हणतो की 40 वर्ष तू काय करशील, आता मेंढरांची काळजी वाचतील. मग तुला कळेल की बाबा लोकांची काळजी कशी व्हायची. आजकालच्या सेवकांना देवानं जर शिकवायचं ठरवलं की बाबा तुम्हाला देवाच्या लोकांची काळजी कशी व्हायची ते मी तुम्हाला सांगतो. जर 10 वर्ष तुम्ही सर्व्हिस करणार असाल, सेवा करणार असाल तर 10 वर्ष तुम्ही मेंढर राखायचे. किती सेवक तयार होतील हो? हा प्रश्न पहिला मला विचारला पाहिजे. 10 वर्ष मेंढर राखायची आणि मग येऊन देवाची सेवा करायची. किती लोक जे बायबलचा अभ्यास करतात 4 वर्ष एका कॉलेजमध्ये शिकतात आणि त्यांना सांगितलं जातं की बाबा तू मेंढर राख आणि मग त्याच्यानंतर तू देवाची सेवा कर. मोशेला 1 नाही 2 नाही 40 वर्ष जवळपास मेंढरांची काळजी घ्यायला सांगितली. 40 वर्ष का हो? 5 वर्ष पुरेसे नाहीत का? 10 वर्ष पुरेसे नाहीत का? 40 वर्ष का? हा 40 वर्ष जवळपास तो मिसर देशामध्ये होता. मिसर देशामधलं जे शिक्षण त्याला मिळालं होतं ते शिक्षण पुसून टाकायचं आणि देवाचं शिक्षण द्यायचं त्याला 40 वर्ष लागतात. मोशेसाठी 40 वर्ष. तुमच्यासाठी माझ्यासाठी कमी लागेल. कारण की मिसर देशाविषयी आपण बोलत आहोत, ज्या देशामध्ये फक्त मूर्तीपूजा चालते, ज्या देशामध्ये हुकुमशाही आहे, राजा म्हणेल ती पूर्व दिशा. म्हणून म्हटलं की मोशे 40 वयापर्यंत ज्या गोष्टी त्यानं मिसर देशामध्ये शिकल्या होत्या त्या सर्व गोष्टी पुसून टाकायला आणि देवाच्या नवीन गोष्टी शिकण्यासाठी त्याला 40 वर्ष लागले. तुम्हाला आणि मला किती वर्ष लागले? तुम्हाला आणि मला किती वर्ष लागतायत? तुम्हाला आणि मला जर देवाचं वचन ऐकायचं सत्यामध्ये येण्यासाठी किती वर्ष लागली? मला काही लोक माहित आहेत हिंदू कुटुंबातून ख्रिस्ती झालेले आहेत, पण तरी देखील त्यांचं हिंदू पण गेलेलं नाही. उदाहरणार्थ अगोदर ते मूर्ती पूजा करायचे, आता येशू ख्रिस्ताची मूर्ती पाहिली म्हणजे थोडक्यात काय, अजून देखील जरी ते म्हणत असतील की आमचा बाप्तिस्मा झालाय किंवा आम्ही बाप्तिस्मा घेतलाय किंवा आम्ही ख्रिस्ती झालेलो आहोत, तरी देखील त्यांच्या ज्या सवयी ज्या आहेत हिंदू धर्मातल्या त्या सवयी अजून गेल्या आहेत. किती वर्ष लागतील हो त्या सवयी जाण्यासाठी? कळालं का? म्हणून जो 40 वर्षाचा काळ आहे मोशेचा की त्यानं 40 वर्ष मेंढर राखलेली आहेत आणि ते मेंढर राखत असताना त्यानं विचार केला असेल की मी हे मेंढर का राखत आहे. तुम्ही आणि मी त्या ठिकाणी असतो, आपल्याला माहित नाही की देव आपल्या संगती आहे, आपल्याला पाचारण अजून झालेलं नाही, आपण इकडे तिकडे भटकत आहोत. आपण काय विचार करू, मी इथं काय करत आहे, मी मेंढरांसंगती काय करत आहे. आणि 40 वर्ष ते माझी प्रगती झाली पाहिजे, मी फारो असलो असतो, 40 वर्ष अगोदर मी राजा झालो असतो, पण त्या ठिकाणाहून मी खून केला, त्या ठिकाणी वधले एकाला, त्या ठिकाणाहून पळून आलो. कशासाठी पळून आलो, मी का पळून आलो असेल? 40 वर्ष त्याने विचार केला असेल नाही का?
कारण की देवाचं पाचारण अजून त्याला झालं नव्हतं. त्याला देव असा स्पष्टपणे बोलताना ऐकताना त्यानं स्पष्टपणे त्यांना अनुभव घडलेला नव्हता. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये आपण पाहतो निर्गमयाचा 3रा अध्याय आणि पहिलं वचन. निर्गमयाचा 3रा अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये आपण पाहतो की नेहमीप्रमाणे मोशे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये मेंढर चालण्यासाठी एका डोंगरावरती जात आहे किंवा एका डोंगराच्या बाजूला तो जात आहे. आणि त्या ठिकाणी काय होतं? निर्गमयाचा 3रा अध्याय आणि पहिलं वचन. मोशे आपला सासरा हा. मिद्यानी याजक हम्म. याची शेंडे मेंढे चालित होता. हम्म. आणि तो आपला कळप रानाच्या पिछाडी देवाचा डोंगर ओरीत घेऊन गेला. देवाचा डोंगर इकडे तो त्या मेंढरांना चारत आहे. आता तोच डोंगर आहे का मेंढरांना चारण्याचा त्या ठिकाणी? मग देवाच्या वचनामध्ये असं का लिहिलंय की बाबा एवढे सगळे बाकीचे डोंगर सोडून, एवढी जागा सोडून त्या माणसाला, त्या मोशेला असं वाटलं की बाबा ह्या मेंढरांना मी देवाच्या डोंगराजवळ घेऊन जावं? ज्यावेळेस तुम्ही मोशेचं चारित्र्य पाहाल आणि मोशेच्या आयुष्यामध्ये घडलेल्या घटना पाहाल ना, तर तुम्हाला एवढंच कळेल की प्रत्येक घटनेमध्ये देवानं काय ना काहीतरी कार्य करून त्याला देवाकडे वळवण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक घटना तुम्ही पहा. आता मोशेने एका व्यक्तीचा वध केला, एवढी मोठी गोष्ट झाली का ती मिसर देशामध्ये? कशामुळे ती मोठी गोष्ट झाली? जर फारोच्या राज्यामध्ये मोशेसारखा जर बलिष्ठ माणसाने एखादा वध केला तर त्यानं मिसर देश सोडायचा का? मग मोशेची एवढी परिस्थिती अशी का की त्याला देश सोडावा लागला? कोणाचा त्याने वध केला? कोणाचा? फारोच्या सैन्याचा. म्हणून त्याच्यासाठी ती फार मोठी गोष्ट होती. आणि देवानं त्याच गोष्टीचा वापर करून मोशेला सांगितलं की आता तू इथून निघून जा. आणि देवाचं वचन म्हणतं की एवढे सगळे बाकीचे डोंगर असून, एवढ्या सगळ्या गोष्टी असून मोशेनं बरोबर त्याची मेंढर देवाच्या डोंगराजवळ नेलेली आहे. बर ठीक आहे, देवाच्या डोंगराकडे तू प्रत्येक वेळेस ते मेंढर घेऊन चारायसाठी जात असेल, पण आज एक विशिष्ट गोष्ट घडत आहे त्या ठिकाणी. काय विशिष्ट गोष्ट घडत आहे? दुसरं वचन वाचा. तेव्हा परमेश्वराच्या दूताने एका झुडपातून त्याने दृष्टी लावली, तो झुडूप आगीने जळत असून ते भस्म झाले नाही असे त्यास दिसले. बंधू आणि भगिनींनो, ह्या घटनेसाठी देवाने किती वेळ त्यानं वाट पाहिली? देवाने जवळपास 80 वर्ष देवाने वाट पाहिली. कशासाठी? की एक दिवस मोशे त्याचे एक मेंढरू घेऊन, त्याची गुरेढोरे घेऊन ह्या डोंगरावरती येईल आणि डोंगरावरती चालत असताना त्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी मी एक झुडूप त्याला अग्नी लावेन, पण ते झुडूप भस्म होणार नाही. फक्त ते अग्नीनं काय होईल? ते पेटेल आणि त्याच्याद्वारे मी ह्या लेकराचं लक्ष माझ्याकडे वेधून घेईन. 80 वर्ष त्या गोष्टीसाठी देवानं वाट पाहिली, एवढी गोष्ट करण्यासाठी. तुम्ही आणि मी देवाच्या सहनशीलतेविषयी प्रश्न विचारू नये. कदापि आपल्याला हक्क नाही की देवाच्या सहनशीलतेविषयी आपण प्रश्न विचारावा. देवाचं वचन म्हणतं की एवढ्या घटनेसाठी देव किती 80 वर्ष थांबला. तारू बांधलं नोवानं. तारू बांधल्यानंतर नोवानं सांगितलं की बाबा 120 वर्ष त्यानं सेवा केली. सांगितलं की तुम्ही प्रायश्चित करा, तारवात या. तारवात यायचं तर प्रायश्चित अंतकरणाशिवाय कोणी तारवात जाऊ शकत नाही. कारण की तारवात जाण्यासाठी त्यांना देवावरती विश्वासच ठेवावा लागेल की महापूर येणार आहे, पाऊस पडणार आहे आणि हे जग नष्ट होणार आहे आणि पापी नष्ट होणार आहे. हा विश्वास ठेवल्याशिवाय ते लोक तारवात जाणार नाही. 120 वर्ष देवानं वाट पाहिली. 120 वर्ष लागतात तारू बांधायला. 120 वर्ष लागतात 8 लोक वाचवण्यासाठी. मग देवाने एवढी सहनशीलता बाळगली तर आपण देवाला प्रश्न का विचारावा की देवा तुझ्याकडे सहनशीलता एवढी का नाही? मला तू लगेच गोष्टी का देत नाहीस? देवाकडे जर एवढी सहनशीलता आहे आपल्याला टप्प्याटप्प्यानं मार्गदर्शन करण्याची, आपल्याला देवाविषयी सहनशीलता का नाही? आपण का म्हणत नाही की देवा मी तुझ्या वेळेसाठी वाट पाहतो? आपण असं का म्हणू नये? प्रत्येक वेळेस आपण काय म्हणतो? देवा माझ्या वेळेनुसार तू सर्व गोष्टी मला पुरव. देव म्हणतो की बाबा थोडा वेळ थांब ना. आपण काय म्हणतो? नाही, माझ्याकडे एवढी सहनशीलता नाही. 80 वर्ष देवाने, 80 वर्ष मोशेसाठी, 120 वर्ष नोवासाठी, किती वर्ष झाली? एकूण 200 वर्ष काय काय लोकांसाठी वाट. येशू ख्रिस्त कधीच आला असता बरं का.
मग देवाने येशू ख्रिस्ताला, देवाच्या वचनामध्ये जर तुम्ही वाचलं एलन जी व्हाईटच्या पुस्तकामध्ये, येशू ख्रिस्त 100 वर्षापूर्वीच यायचा होता किंवा यायचं त्याला होतं, पण तो आला नाही. काय कारण असेल? त्यावेळेस 20 पैकी एकही व्यक्ती येशू ख्रिस्तासंती जाण्यासाठी तयार नव्हता. 20 पैकी एक. मग देव म्हणाला की बाबा ठीक आहे, की बाबा ह्या 20चे 20 जे आहेत ते मला स्वर्गाच्या राज्यात घेऊन जायचे, किंवा मी आणखी जास्त संधी या लोकांना देणार आहेत, बघू ह्या संधीचा फायदा लोक करतात का. म्हणजे आपले पूर्वज, आपल्या वडिलांचे वडील, वडिलांचे वडील, त्यांचे वडील, वडील वडील वडील. मग त्याच्यानंतर त्या लोकांनी तयारी केली नाही केली, मग त्यांची लेकरं जन्माला आली, मग त्यांची लेकरं जन्माला आली, मग लेकरांची लेकरं, असं करत करत आपण ह्या स्थितीमध्ये आहोत. पण आज आपण प्रश्न विचारतो काय, की येशू ख्रिस्त अजून का आला नाही? जेव्हा की येशू ख्रिस्ताने आपल्याला प्रश्न विचारला पाहिजे, अजूनपर्यंत तुम्ही तयारी का केली नाही? 100 वर्षापूर्वीच मी येणार होतो, अजून का तुमची तयारी झाली नाही? येशू ख्रिस्ताने आपल्याला प्रश्न विचारला पाहिजे. आपण येशू ख्रिस्ताला प्रश्न विचारतो, येशू ख्रिस्ता पुढे झाला का? किती आमचा अंत पाहणार आहेस? आता तर कमीत कमी ये. म्हणून बंधू आणि भगिनींनो, प्रश्न विचारण्याचा हक्क फक्त परमेश्वराला आहे, कारण की सहनशीलता, प्रेम आणि तो धीर जो आहे तो येशू ख्रिस्ताशिवाय कोणत्याही मनुष्यामध्ये. आणि म्हणून देवाचं वचन म्हणतं की ज्यावेळेस ते जळतं झुडूप त्या मोशेनं पाहिलं, त्यावेळेस मोशेनं बघितलं की त्या झुडपाला आग तर लागलेली आहे, पण ते भस्म होत नाही. अशा प्रकारचा चमत्कार, अशा प्रकारचा चमत्कार देव 40 वर्ष करू शकला नाही का? नाही करू शकत. का? कारण की मोशेची तयारी नाही. जरी मोशेनं जळतं झुडूप पाहिलं 40 वर्ष अगोदर, तरी देखील मोशे देवाकडे वळणार नाही. तो म्हणेल अरे हा जळतं झुडूप आहे. जरी देवानं बोलवलं तर मोशे काय म्हणेल, नाही बाबा मी तुझी वाणी ऐकणार नाही. तू झुडूप जळव किंवा डोंगराला आग लाव, मी तुझी वाणी ऐकणार नाही, असं 40 वर्षापूर्वी मोशे बोलू शकला असता. पण आता मोशेचं परिवर्तन झालेलं आहे, कारण की का, मेंढरांसारखं राहून तो निष्कलंक किंवा थोडक्यात नम्रतेमध्ये आलेला आहे. मेंढरू कसं असतं? नम्र असतं नाही का, निष्पाप म्हणतो आपण त्याला. ज्या व्यक्तीसंती तुम्ही राहता, ज्या गोष्टींसंती तुम्ही वेळ घालवताना, त्याच्यासारखे तुम्ही होता. जर तुम्हाला आणि मला एका कैद खान्यामध्ये ठेवलं, ज्या ठिकाणी लोक गुन्हेगारीमध्ये सापडलेले आहेत, काही काळानंतर आपले विचार तसे तर होतील, नाही तर त्यांचे विचार आपल्यासारखे तर होतील. दोन्हीपैकी एक नक्कीच होईल. असं जर होणार नाही तर दोघेही एकामेकांसंती राहणार नाही. कारण की देवाच्या वचनामध्ये काय लिहिलंय, जोपर्यंत दोघे एक समेत काय एक विचाराचे होत नाही, तोपर्यंत दोघे एका मार्गावरती चालू शकत नाहीत. आता दोघांमध्ये जोपर्यंत विचार जुळत नाही, तोपर्यंत ते काय होऊ शकत नाही, एका मार्गावरती जाऊ शकत नाहीत. आता बदलायचा विचार म्हणजे कोणाचा? आपण आणि देव. बदलणार विचार कोण? कोणाचा विचार बदलला पाहिजे? देव तर विचार बदलणार नाही, तो पहिल्यापासून शेवटपर्यंत आहे तसाच आहे. विचार बदलायचा तर कोणी? तुम्ही आणि मी. त्याच गोष्टी ह्या ठिकाणी चाललेल्या आहेत. 40 वर्ष देव घेत आहे. किती बघा सहनशीलता. देव म्हणाला असता की बाबा मोशेच्या ऐवजी दुसऱ्याला कोणाला तर निवडतो मोकळा होतो. आता जरा लक्ष द्या, मोशेला निवडण्याच्या पाठीमाग फक्त एकच उद्देश का, की लोकांना, इस्रायल लोकांना गुलामगिरीतून बाहेर आणायचा, एवढाच उद्देश का? त्याच्या पलीकडे काय उद्देश होता? बर ठीक आहे, त्या लोकांचा बचाव करायचा, याच्या व्यतिरिक्त दुसरा काही विचार होता का देवाच्या अंतःकरणात? का तेवढाच विचार, इस्रायल लोकांना ह्या मोशेनं बाहेर आणायचं, मोशेनं बाहेर आणलं की मोशे आता तुझी काय गरज नाही, असं होतं का काय होतं? याच्या पलीकडे काय नाही, सत्य सांगायचं. बर देवाच्या लोकांना देवाची ओळख, ह्याच्या पलीकडे काय? बर मिसर लोकांना देखील. बर आणखी काय? मग मोशेच कारण का? दुसरा कोणी व्यक्ती ते करू शकला, मोशे का? अब्रामचे संतान. बर आणखी काय? अब्रामाच्या संतानामध्ये खूप लोक होते, मोशेलाच का निवडले? इब्री फक्त मोशेच नव्हता, मिसर देशामध्ये खूप लोक होते इब्री, पण त्या इब्री लोकांमध्ये मोशे. बर आणखी काय? नाही, येशू ख्रिस्त लेवी वंशातला नव्हता, तरी येशू ख्रिस्ताला निवडलं. लेवी वंशातला नसून देखील तो याजक.
बरोबर का? येशू ख्रिस्त कोणत्या गोत्रातला होता? यहुदा गोत्रातला होता, लेवी गोत्रातला नव्हता. तरी देखील त्याला निवडलं. देव तसंही करू शकला असता या ठिकाणी. बंधू आणि भगिनीनो, मला तुम्हाला कळकळीनं सांगू इच्छितो मी, की जर देव तुम्हाला पाचारण करत आहे तर फक्त देव स्वार्थ साधण्यासाठी नाही, की बाबा माझी सेवा व्हावी, ह्या लेकराचं काय होतंय हे मला माहित नाही, असं नाही. देव काय म्हणतो, जर ह्या लेकरानं माझी वाणी ऐकली, ह्या लेकरानं माझी सेवा केली, तर ह्या लेकराला देखील सार्वकालिक जीवन मिळालं. म्हणून देव निवडतो. देव सगळ्यांची निवड करतो. म्हणून नवीन करारामध्ये काय लिहिलेलं आहे? कित्येकांना बोलवलेलं आहे? पुष्कळांना बोलवलेलं आहे. पुष्कळांना म्हणजे जास्ती लोकांना का सगळ्यांना? सगळ्यांना बोलवलेलं आहे. पण निवडलेले किती आहेत? का निवडलेले थोडके? कारण की त्या सगळ्यांपैकी सगळ्यांनाच वाटत नाही की बाबा देवाची सेवा करावी. काहीच लोकांना वाटतं की बाबा देवाची सेवा जर करायची तर माझाही त्यामध्ये फायदा आहे, मलाही सार्वकालिक जीवन मिळेल, त्या लोकांनाही सार्वकालिक जीवन मिळेल, अशा प्रकारचा जो विचार करतो त्याचीच निवड होते. आणि त्यापैकी एक म्हणजे मोशे. कळालं का? तर ह्या ठिकाणी ते झुडूप जे आहे ते जळत जरी असलं तरी त्या ठिकाणी ते भस्म होत नाही. असं पाहिल्यानंतर मोशे म्हणाला की मला जाऊन पाहू दे. म्हणजे थोडक्यात काय, तो त्याच्या मार्गावरती आहे. त्याचं लक्ष कुठं आहे? मेंढरांकडे आहे. 40 वर्ष जो व्यक्ती मेंढरांकडे लक्ष देतो त्याचं लक्ष कुठंच जाणार नाही, कुठंच जाणार नाही. त्याचं लक्ष प्रत्येक मेंढराकडे असतं. एवढं सगळं लक्ष त्याचं दैनंदिन जीवनामध्ये असताना त्या ठिकाणी जळतं झुडूप तो पाहतो आणि मग काय म्हणतो? 3रं वचन. तेव्हा मोशे म्हणाला, मी आता तिकडे जाऊन हा काय चमत्कार आहे, ते झुडूप का भस्म होत नाही ते पाहतो. बर, आता मोशे काय करतो? त्याचा मार्ग बदलून त्या जळत्या झुडपाकडे जात आहे. हाच आजचा संदेश आहे. हाच बंधू आणि भगिनींनो आजचा संदेश आहे की जर तुम्हाला आणि मला पाचारण देव करत आहे आणि ज्या मार्गावरती आपण आहोत तो मार्ग आपण सोडला पाहिजे आणि ज्या मार्गाकडे लक्ष आपलं देव येशू ख्रिस्त वेधत आहे त्या मार्गाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. हा आजचा संदेश आहे. पाचारण म्हणजे काय? मोशेला त्याचा मार्ग सोडून, बाबा मी माझा मार्ग सोडून, माझं कुकर्म सोडून, माझं पापमय जीवन सोडून, माझी दुनियादारी सोडून देव माझ्याकडे जे लक्ष वेधून घेण्यासाठी जे करत आहे त्याच्याकडे मी लक्ष लावेन, त्याला म्हणायचं पाचारण. बंधू आणि भगिनींनो, देवाच्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की ज्या वेळेस मोशेला त्या झुडपाकडे जायचं आहे तर त्याला त्याचा मार्ग सोडावाच लागेल. त्याच्या मार्गावरती राहून ते झुडूप जळतं झुडूप तो पाहू शकत नाही पाहू शकत. म्हणून तुम्हाला आणि मला जर देवाचं पाचारण मिळत आहे तर आपण आपला मार्ग सोडलाच पाहिजे आणि देव ज्या मार्गावरती दाखवत आहे त्या मार्गाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी. चाळीस वर्ष, बहुतेक कल्पना करा की 40 वर्ष मोशे त्या डोंगरावरती, त्याच डोंगरावरती गुरेढोरे घेऊन जात आहे, मेंढर घेऊन त्याच डोंगरावरती जात आहे, पण 40 वर्ष या गोष्टी घडल्या नाहीत. 40 वर्षाच्या शेवटी अशा गोष्टी घडतायत का? कारण की प्रत्येक गोष्टीला वेळ आहे. एक व्यक्ती बहुतेक सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट मंडळीमध्ये होता, पण त्याचा बाप्तिस्मा झाला नव्हता. पण तो देवाच्या वचनानुसार सर्व गोष्टी तंतोतंत पाळायचा. शाबाताच्या दिवशी यायचा, दशांश अर्पण द्यायचा, देवाची भक्ती करायचा, शाबात पवित्रपणे पाळायचा, लोकांची सेवा करायचा, लोकांच्या सेवेमध्ये हातभार लावायचा, पण त्याचा बाप्तिस्मा झाला नव्हता. वर्षानुवर्ष त्या ठिकाणी तो मंडळीमध्ये आहे, पण त्याचा बाप्तिस्मा झाला नव्हता. मग एक प्रचारक एक दिवशी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी प्रचार करायला सुरुवात केली आणि ह्या व्यक्तीला पाहिले की हा फार स्फूर्तीनं देवाची सेवा करत आहे आणि हळूहळू ह्या प्रचारकाला कळालं की ह्या व्यक्तीचा बाप्तिस्मा झालेला नाही. मग हा प्रचारक म्हणाला की तुम्ही इतकी चांगली सेवा करताय ह्या मंडळीमध्ये, तुम्ही खूप चांगलं कार्य करत आहात, देव तुम्हाला आशीर्वाद देव. आणि ते म्हणाले की मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तर तो व्यक्ती म्हणाला विचार ना. मग तो प्रचारक म्हणाला की तुम्ही एवढी चांगली सेवा आणि एवढ्या वर्ष तुम्ही ह्या मंडळीमध्ये आहात, तुम्ही बाप्तिस्मा का घेतला नाही? मग त्या व्यक्तीने काय उत्तर दिलं असेल? काय वाटतं तुम्हाला त्या व्यक्तीने काय उत्तर दिलं असेल? मी तुम्हाला 10 वेळेस जरी उपाय सांगितले ना, ते 10च्या 10 वेळेस तुम्ही चुकीचं उत्तर द्या. करा, प्रयत्न करा.
10 तुम्हाला पर्याय दिलेले आहेत. 10 पर्यायापैकी मला एकाच तरी पर्याय व्यवस्थित सांगा की बाबा त्या व्यक्तीनं काय उत्तर दिले असेल. 10 वेळेस तुम्हाला संधी आहे. ठीक आहे, एक उत्तर पवित्र आत्म्याद्वारे माझा बाप्तिस्मा झालाय, पण ते उत्तर चुकीचं आहे. त्यानं ते उत्तर दिलं नाही. दुसरं उत्तर काय? माझी अजून तयारी नाही. बरं ठीक आहे, हे उत्तर चुकीचं, हे उत्तर त्यानं दिलं नाही. बरं ठीक आहे. तिसरं? अरे बापरे, 10 उत्तरांची गरज नव्हती, तिसऱ्याच मध्ये उत्तर मिळालं. कोणी त्याला विचारलंच नाही की बाबा बाप्तिस्मा घ्यायचंय की नाही, विचारलंच नाही. आणि म्हणून कुणी विचारलंच नाही म्हणून तो तसाच. म्हणजे आपल्या मंडळीमध्ये खूप असे लोक आहेत ज्यांना फक्त कोणीतरी विचारावं बाबा हे काम कर आणि ते काम करायला तयार. बाबा बाप्तिस्मा घे आणि बाप्तिस्मा घ्यायला तयार. खूप लोक आहेत, पण विचारलंच नाही. एवढं वर्ष विचारलं नाही. काय नाही, कसं आहे, वचन जरी वाचलं असलं, आता मला माहित नाही की त्यांनी वचन वाचलं का नाही, की बाप्तिस्मा घ्यायचा आहे का नाही, हे मला जास्त गोष्टी माहित नाही. पण त्यांचं उत्तर एवढंच होतं की बाबा कोणी मला विचारलं पण नाही बाप्तिस्माविषयी. नाही, जरी असलं तरी देखील त्या व्यक्तीचे विचार काय की बाबा हा बाप्तिस्मा घेतला पाहिजे. पण आपण ठीक आहे, तुमचा माझा बाप्तिस्मा ज्यावेळेस झाला त्यावेळेस आपण स्वतःहून बाप्तिस्मा घ्यावं म्हणून ठरवलं का कोणी आपल्याला सांगितलं बाबा बाप्तिस्माविषयी विचार करतो का? नाही, आपल्या बाबतीत सांगा मला, तुमच्या बाबतीत काय होतं? शिक्षण दिलं, त्याच्या अगोदर सांगितलं का की बाप्तिस्मा झाला पाहिजे? हा, पण त्याला कुणी सांगितलंच नाही. मग बहुतेक त्यानं वचन वाचलं असेल काय माहित नाही, पण तो म्हणाला की बाबा मला कोणी विचारलंच नाही. मग प्रचारक म्हणाले की बाबा आता बाप्तिस्मा घ्याल का? ठीक आहे, घेतो. बाप्तिस्मा झाला. म्हणून देवाच्या वचनामध्ये आपण असं पाहत आहोत की मोशेला ज्या वेळेमध्ये देवानं बरोबर पाचारण केलं त्या वेळेमध्ये त्या वेळेमध्ये मोशे तयार होता. आणि देवाचं वचन म्हणतं की मोशेला जर देवाचं पाचारण, देवाची वाणी ऐकायची तर त्यानं त्याचा मार्ग सोडलाच पाहिजे आणि देवाच्या पाठीमागे त्याने गेलं पाहिजे. बंधू आणि भगिनींनो, जर देव तुम्हाला एका विशिष्ट कामासाठी पाचारण करत आहे तर आज देव पवित्र आत्मा तुमच्या अंतःकरणासाठी बोलत आहे आणि पवित्र आत्मा तुम्हाला म्हणत आहे की तुमचे मार्ग जे आहेत ते मार्ग सोडा आणि मी ज्या सांगतोय गोष्टी त्या गोष्टीकडे या. तुम्हाला तसं पाचारण मिळालेलं आहे का? का तुम्ही अजून 40 वर्ष पूर्ण केलेली नाहीत? तुमचे 40 वर्ष पूर्ण झालेले नाहीत मोशेसारखे, म्हणून तुम्ही अजून पण त्या डोंगरावरती जातात, गोरेढोरे चरवत आहात, परत संध्याकाळी येतात, परत दुसऱ्या दिवशी उठता, गोरेढोरे चरवता आणि परत येत आहात. असं किती वेळ? आता तुम्ही म्हणाल का की बाबा कुणी मला विचारलंच नाही की देवाची सेवा करतोस का, म्हणून मी देवाची सेवा करत नाही. असं नाही. तुम्ही देवाला विचारलं पाहिजे, देवा मला तू जिवंत ठेवलंस कशासाठी? पैसे कमवण्यासाठी? माझं शिक्षण व्हावं म्हणून? माझं लग्न व्हावं म्हणून? मला कुटुंब मिळावं म्हणून? एवढंच काय? याच्या पलीकडे काय? एक मुलगा 9वीच्या वर्गामध्ये असताना दुनियादारीमध्ये असाच होता आणि 7th ॲडव्हेंटिस्ट मंडळीमधला त्याचे वडील पाळक होते. आणि एक वेळेस तो असाच 9वीच्या वर्गात बसला असताना, खिडकीजवळ त्याचा बाकडा होता. 9वीच्या वर्गात बसला असताना त्यानं 9वीच्या 10वीच्या वर्गामध्ये बसला असताना त्यानं खिडकीतून असंच बाहेर लक्ष दिले. एकदा सगळे लोक दंगा करत होते, मित्र वगैरे सगळे त्या ठिकाणी होते आणि त्या ठिकाणी त्यानं असंच लक्ष दिलं आणि ते लक्ष देत असताना बाहेर त्याच्या मनामध्ये एक विचार आला आणि त्याने विचार केला की मी माझ्या आयुष्यामध्ये काय करायचं ठरवलं, मी माझ्या आयुष्यामध्ये काय करायचं ठरवलं, असा प्रश्न त्याला पडला. आणि मग तो प्रश्न त्याच्या मनामध्ये घोळत राहिला. मग त्याच्यानंतर त्याची 9वी संपली, 10वी संपली, 11वी 12वी संपली, तो कॉलेजमध्ये गेला आणि मग त्यानं शिक्षण संपादन केलं. शिक्षण संपादन करत असताना तो विचार वारंवार त्याच्या मनामध्ये आला असेल आणि मग त्यानं विचार केला की नाही, मी माझं आयुष्य जे आहे ते मी देवाला वाहून देणार आहे. विचार आला कधी? जवळपास 9वी मध्ये असताना.
पण ते कार्य पार पडलं कधी? ज्यावेळेस तो कॉलेजमध्ये होता त्यावेळेस त्यानं सर्वस्व जे आहे ते देवाला वाहून दिलं. मग एवढं त्यानं सर्वस्व देवाला वाहून दिलं की कधी कधी तो कॉलेजला पण जात नसेल. सगळ्यांची हाजरी घेतली की हा गायब, कुठे आहे हा? देवाचं वचन सांगायला कुठतरी. मग एक दिवशी त्याच्या प्राचार्य जे आहे, प्राचार्य जे आहेत, त्याचे अध्यापक शिक्षक जे आहेत ते विचार करू लागले, बाबा हा मुलगा असतो कुठं? आम्ही एवढे चांगले शिक्षण या ठिकाणी देत आहेत, बाकीचे लोक विद्यार्थी आहेत, हा मुलगा कुठे आहे? तर एक वेळेस त्याचे शिक्षक असेच बाहेर जात असताना त्यांनी असा एक मोठा फलक पाहिला, बिलबोर्ड म्हणतो आपण त्याला, पोस्टर बघितलं, आणि त्या पोस्टरवरती ह्या विद्यार्थ्याचं चित्र होतं आणि त्या ठिकाणी खाली लिहिलं होतं, ह्या ठिकाणी मीटिंग आहे आणि ह्या मीटिंग मध्ये तुम्ही सर्वांनी काय व्हा? सहभागी व्हा. मग ते शिक्षक येऊन त्या विद्यार्थ्याला म्हणाले, आता आम्हाला कळालं की बाबा तू वर्गामध्ये का नसतोस. अशा प्रकारची ओढ आहे का आपल्याला? की बाबा ज्या गोष्टी जगिक आहेत, ज्या गोष्टी क्षणभंगूर आहेत, त्या गोष्टीकडे आपलं जास्त लक्ष नसून किंवा गोष्टीकडे लक्ष नसताना आपण स्वर्गाच्या राज्याकडे लक्ष देत आहोत. म्हणून मत्ते 6 मध्ये काय लिहिलेलं आहे? पहिला कशाचा शोध घ्यायचा? नीतिमत्वता आणि देवाच्या राज्याचा शोध घ्या, बाकीच्या गोष्टी तुम्हाला आपोआप मिळतील. एका प्रचारकाने प्रचार करत असताना सांगितलं की त्यानं कुठेतरी वाचलं, मला माहित नाही बायबलमध्ये तसं लिहिलंय की नाही, पण कुठेतरी वाचलं, मत्तयाचा 6वा अध्याय 33वा वचन, की तुम्ही देवाच्या राज्याचा आणि पवित्रतेचा शोध करा, बाकीच्या गोष्टी तुमच्या पाठीमागं पळत येतील. आता मी म्हटलं अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही कुठं वाचल्या? बायबलमध्ये तर असं लिहिलं नाही की त्या गोष्टी पळत येतील, पण अक्षरशः त्या गोष्टी तुमच्याकडे पळत येतील, जरी लिहिलं नसलं तरी. का? कारण की ज्या देवानं तुम्हाला तुमच्याकडं त्याच्याकडे बोलवलेलं आहे तो तुम्हाला निराशेमध्ये कधीच ठेवत नाही, कधीच ठेवत नाही निराशेमध्ये. तो म्हणतो ना, माझ्या लेकरानं माझी वाणी ऐकलेली आहे आणि माझ्या लेकराला गाडी आवडते ना, मी त्या लेकराला गाडी देईन आणि त्या गाडीद्वारे माझी सेवा करून. माझ्या लेकराला घर आवडतं ना, मी त्याला चांगलं घर देईन जेणेकरून त्या घरामध्ये माझी सुवार्ता, माझं सत्य सांगितलं जाईल. माझ्या लेकराला लग्न करायची इच्छा आहे ना, मी त्याला चांगला जीवन साथी देईन जेणेकरून त्याला माझ्या प्रेमाचा आणखी जास्त अनुभव घडेल. देव आपलं आनंद आणि सुख शांती हिरावून घेण्यासाठी आपल्याला बोलवत नाही, आपल्याला जास्त सुख शांती कशी मिळेल हे त्याच्या डोक्यावरती, त्याच्या मनावरती कायमस्वरूपी असतं, कारण की तो आपल्यावरती अतिशय प्रेम करतो. बंधू आणि भगिनींनो, आज मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की देव जर तुम्हाला पाचारण करत आहे तर आज इथे बसलेल्यांपैकी किती जण तुम्ही आज देवाला म्हणणार आहात की देवा, मला स्वतःला परत एकदा तुला वाहून द्यायचं आहे आणि माझी इच्छा आहे की मी तुझी सेवा सातत्यानं करावी, आणि म्हणून मी माझ्या वाईट मार्गावरून वळून मोशेसारखं परमेश्वरा मी तुझ्याकडे वळणार आहे आणि माझे ज्या मलिन गोष्टी आहेत त्या सर्व सोडून मी तुझ्या पाठीमागे येणार आहे. अशी किती जणांची इच्छा आहे? तुमची इच्छा आहे? आपण गुडघे टेकू, प्रार्थना करू. आज आपल्यामध्ये आंटी आहेत, आंटी आपल्यासाठी प्रार्थना करतील. महादेव आहेस तू, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू तू आहेस प्रभू, जिवंत देव असा तूच आहेस प्रभू. होय प्रभू, आम्ही तुझ्या नीतीच्या मार्गाने चालत असताना तू आम्हाला साहिल मार्गदर्शन कर प्रभू. ह्या लहानशा कल्पावर तुझा आशीर्वाद असेल प्रभू, त्या जे येऊ शकले नाही त्यांच्यावर सुद्धा तुझा आशीर्वाद असेल प्रभू. ह्या सर्वांची तू काळजी घेत आहेस, याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. आजच्या वचनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. होय प्रभू, तुझं वचन समजणारा अंतकरण तू आम्हाला देत आहेस, तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोलत आहेस प्रभू. याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो, कारण तू आमची काळजी घेतोस, तू आमच्यावर आतोआत असं प्रेम केलेलं आहेस प्रभू. होय प्रभू, त्या प्रीतीमध्ये आम्ही राहावं, तुझ्या सानिध्यात आम्ही राहावं, तुझ्या जवळ नेहमी आम्ही असावं, तुझ्या संगती बसलेलं असावं असं दैव कृपेने कर. सर्व वाईट गोष्टीपासून, सर्व जगिक मोहापासून तू आम्हाला दूर ठेव प्रभू. आम्ही नेहमी तुझ्या वचनाप्रमाणे वागावं आणि तुझ्या नीतीच्या मार्गाने चालावं असं दैव कृपेने कर प्रभू. होय बाबा, जे ह्या मीटिंगला येऊ शकले नाही प्रभू,
त्या प्रत्येकाचा मार्ग तू मोकळा कर प्रभू. ज्या काही अडीअडचणी असतील त्या सर्व येशूच्या नावामध्ये काढून टाक आणि त्यांचे मार्ग मोकळे कर प्रभू. आणि ते सर्वजण इथं येऊन तुझी आराधना, तुझी स्तुती, तुझं स्तवन करावं, तुझं वचन ऐकावं असं दैनिक कृपेने कर प्रभू. विशेष करून मी आयत्यासाठी मागते प्रभू. जो काही तो प्रयत्न करत आहे प्रभू, होय बापा, ते तुझ्या इच्छेप्रमाणे तू त्याला यश देणार आहेस प्रभू. उत्तम असं देणार आहेस प्रभू. उत्तमातलं उत्तम तू त्याच्यासाठी निवडून ठेवलेलं आहेस प्रभू. आम्ही तुझी उपकार स्तुती करतो प्रभू. होय प्रभू, त्याला तू सर्व गोष्टीमध्ये तू यशस्वी कर प्रभू. जर त्याच्या पेपरवर तुझा आशीर्वाद असेल प्रभू, त्याचे पेपर जिथं तिथं जातील तिथं तू त्याचा पाठीराख कर. ते पेपर तू घे प्रभू आणि सर्व त्याच्या मार्गातील अडथळे तू काढून टाक आणि त्याचे मार्ग तू मोकळे कर प्रभू. आणि त्याला उत्तम असं काम मिळवून देणार आहेस, त्याचे मार्ग मोकळे करणार आहेस म्हणून आम्ही तुझी उपकार स्तुती करतो प्रभू. ज्या लेकरांच्या परीक्षा चालू आहेत प्रभू, त्या प्रत्येकासंगती तू राहा प्रभू. त्यांना बुद्धी, चातुर्य, ज्ञान, स्मरणशक्ती दे प्रभू. आणि जो काही अभ्यास त्याने केलेला आहे प्रभू, तो सर्व व्यवस्थितीने लिहिण्यास तू त्यांना सहाय्य मार्गदर्शन कर प्रभू. त्या लेकरांना चांगले मार्क देऊन तू चांगल्या मार्काने तू पास कर प्रभू. आणि त्यांच्याकडनं तुझं गौरव करून घे माझ्या राजा. होय प्रभू, आम्ही जरी हे कळप जरी संख्येने लहान असला तरी आमची वाट तुझ्या भया, तुझ्या कृपे, तुझ्या वचनात करत आहेस म्हणून आम्ही तुझी उपकार स्तुती करतो प्रभू. सर्वांसाठी तू राहा प्रभू. होय बाप्पा, आम्ही पास्टर शैलेशबद्दल आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. तुझं वचन इथं घेऊन येतात प्रभू, लांबून येतात, उन्हातानातून येतात प्रभू. होय प्रभू, तू त्यांचं संरक्षण करत आहेस म्हणून आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. होय बाप्पा, ब्रदर जॉनी जे काही सेवेसाठी त्यांचं कार्य चालू आहे प्रभू, त्या सेवेमध्ये तू त्यांना उचलून धर प्रभू. ती सेवा करण्यास तू त्यांना सहाय्य मार्गदर्शन कर. सर्व जे काही अडथळे आहेत प्रभू, ते सर्व तू काढून टाक प्रभू. त्यांचे सर्व मार्ग तू मोकळे कर प्रभू. सर्वांसाठी तू राहा प्रभू. ज्यांच्या अंतकरणात ज्या समस्या आहेत प्रभू, जे प्रश्न आहेत ते सर्व सोडवणारा ख्रिस्त तूच आहेस प्रभू. आम्ही तुझ्याकडं मागतो प्रभू, तू देतोस म्हणून आम्ही तुझी उपकार करतो प्रभू. होय बाप्पा, ज्या विनंत्या आलेल्या आहेत प्रभू, त्या सर्व विनंत्या आम्ही तुझ्या चरणापाशी आणतो प्रभू. सर्व विनंत्या तू मान्य कर प्रभू. आणि त्यांच्या गरजेनुसार सर्व गोष्टी तू पुरवणार आहेस याबद्दल आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. इथून जात असताना प्रत्येकाचा ताबा तू घे प्रभू. प्रत्येकांना त्यांच्या घरी सुखरूपणे घेऊन जातो प्रभू. मार्गातील सर्व अडथळे तू काढून टाक, त्यांचे मार्ग मोकळे कर प्रभू. सर्वांचं तू संरक्षण कर. आणि आम्ही नेहमी तुझ्या वचनात, तुझ्या सान्निध्यात राहावं म्हणून तू आमचं संरक्षण कर. इथून सर्व वेळ मी तुझ्या हातात सोपवून देते प्रभू. सर्वांचा ताबा तू घे प्रभू. हे प्रभू, जे आजारी होते त्यांना तू बरं केलेलं आहेस, चांगलं आरोग्य दिलेलं आहेस म्हणून आम्ही तुझी उपकार स्तुती करतो प्रभू. प्रत्येकाचा तू ताबा घे, प्रत्येकाला तुझ्या मार्गाने चालव. ही प्रार्थना धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोडप्रिय नावात केली म्हणून तू ऐकली घ्या. जसे स्वर्गात तसे तुझ्या इच्छेप्रमाणे आमची विश्वास करण्यास जसे तसे कारण की